Hello dear students. In today's lecture we are going to start the next part from this chapter, measurement and effects of heat. याच्यामध्ये आज आपण डिस्कस जो पार्ट करणार आहोत तो आहे थर्मोमीटर, त्याचे वेगवेगळे टाइप्स, प्रत्येक प्रकारचे थर्मोमीटर त्याचे यूज काय असतात आणि त्याच्यावरचे ऑब्वियसली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ऑल्सो जर तुम्ही बऱ्याचशा कमेंट्सच्या थ्रू मला सांगितलं की तुम्हाला ह्याच्या नोट्स देखील हव्या आहेत, तर मी ह्या नोट्सचा काही पार्ट आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे 8वीचा त्या ग्रुपवरती मी शेअर करेन. अजून तुम्ही जर आपला 8वीचा ग्रुप जॉईन केला नसेल तर ग्रुप लवकर जॉईन करा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ऑल्सो एक छोटीशी अनाउन्समेंट करायची होती बिफोर स्टार्टिंग विथ द चॅप्टर, मग मध्येच थोडंसं इंटरप्शन नको यासाठी आपले पुढच्या अकॅडमिक इयरसाठी, दॅट इज 2025चं जे आपलं अकॅडमिक इयर आहे 24-25चं, तर त्यासाठीची 9वी आणि 10वीची ॲडमिशन्सची प्रोसेस आपली सुरू झालेली आहे. याच्याशी रिलेटेड जर डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तरी ती देखील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी दिलेली आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट मी पर्सनली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस आणि काय काय फॅसिलिटीज तुम्हाला दिल्या जातात हे सगळं डिटेल सांगणार आहेच. सो लवकरात लवकर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल थ्रू आउट द इयर पर्सनली माझ्याकडून सायन्स शिकण्याबद्दल, कारण कितीही म्हटलं तरी यूट्यूबवरती आणि पर्सनल लेक्चर्समध्ये खूप फरक पडतो. पर्सनल अटेन्शन तुमच्याकडे दिलं जातं आपले लाईव्ह क्लासेस जे असतात डेली त्याच्या थ्रू. यूट्यूबवरती मी तुम्हाला तुम्ही मला बघताय पण मी तुम्हाला बघू शकत नाही, होय की नाही. सो तुम्हाला पर्सनल गायडन्सच्या थ्रू तुमच्या अकॅडमिक एक्सलन्स अचीव करायचा असेल तर नक्कीच मी तुम्हाला त्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीनं हेल्प करणार आहे. आणि त्यासाठी ॲडमिशन घेण्याची प्रोसेस समजून घेण्यासाठी यू कॅन कॉन्टॅक्ट मी. जास्त वाढवत नाही प्रस्तावनेचा पार्ट. चला सुरू करूयात आपला आजचा कंटेंट, थर्मोमीटर. सो ह्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे की व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लिनिकल थर्मोमीटर, किंवा क्लिनिकल थर्मोमीटरचं स्ट्रक्चर कसं असतं आणि हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द थर्मोमीटर विच इज यूज्ड इन अ लॅबोरेटरी किंवा लॅबोरेटरी थर्मोमीटर. असा तुम्हाला 3 किंवा 5 मार्कांचा प्रश्न विचारला जातो. सो क्लिनिकल थर्मोमीटर म्हणजे आपण जे नेहमी आजारी पडल्यानंतर घरात पूर्वी वापरले जायचे, खरं तर पूर्वी यासाठी म्हटलं कारण आता जनरली आपण जे सर्रास वापरतो तर डिजिटल थर्मोमीटर्स असतात. क्लिनिकल थर्मोमीटर्स म्हणजे हे इथं जे तुम्हाला दिसत आहेत, तर याची डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला विचारली जाऊ शकते. राईट, ड्रॉ अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ क्लिनिकल थर्मोमीटर वगैरे असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. डायग्राम ड्रॉ करताना एकदम साधी सोपी सिंपल आहे. तुम्हाला सगळ्यांना थर्मोमीटरची डायग्राम ड्रॉ करता येत असेल. जस्ट आपल्याला हे बघा, लाईन ड्रॉ करताना मी एकसारखी लाईन ओढली, कुठेही स्टॉप घेतला नाही, किंवा बऱ्याच मुलांना अशी 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 करायची सवय असते. सो दिस इज अ रॉंग मेथड. एकदा सुरू केलं की न थांबता हे काढायचं. खालच्या बाजूला हा बल्ब सारखा स्ट्रक्चर असतो. परत वरच्या बाजूला तुम्ही असं हे ब्लॉक केलेलं दाखवाल, म्हणजे क्लोज केलेला. त्यानंतर मध्ये हे आहे, इथं खाली आपण मर्क्युरी दाखवतो है ना, आणि इथल्या बाजूला या कडेला जे आहेत हे रीडिंग्स असतात, नंबर्स असतात. आणि ह्या नंबर्सच्या थ्रू म्हणजे हे एक बेसिक जस्ट तुम्हाला आउटलाईन दाखवली मी. सो ह्या पद्धतीनं तुम्ही क्लिनिकल थर्मोमीटरची डायग्राम काढू शकता. नावं द्यायची, याला तुम्ही बल्ब म्हणाल, इथे आत हा जो भरलेला आहे हा मर्क्युरी आहे. त्यानंतर ही ग्लास हे झालं. त्यानंतर ह्या पार्टला आपण स्टेम म्हटलं. हा बल्ब जसा सांगितलं तुम्हाला, ह्याच्या आतमध्ये मर्क्युरी आणि हा मर्क्युरीची लेवल फार तर आपण अशी दाखवूयात. इथे एक मध्ये छोटासा कॉन्स्ट्रिक्शन असा पार्ट दाखवायचा. ठीक आहे. सो हे झाली आपलं क्लिनिकल थर्मोमीटरची डायग्रॅम. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे हे एक्सप्लेन करायला जेव्हा तुम्हाला विचारतात तर सगळ्यात पहिला पॉईंट तुम्ही काय लिहिणार, ह्या डायग्रॅमवरूनच जर एक्सप्लेन करायचं असेल तर इट कन्सिस्ट ऑफ अ नॅरो इलॉंगेटेड ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूब आहे पहिला पॉईंट झाला. दिस ग्लास ट्यूब इज हॅव्हिंग अ बल्ब ॲट वन एंड. दुसरा पॉईंट झाला. लिहून ठेवा हे पॉईंट्स. 5 मार्कांचा वगैरे प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारला जातो हे पॉईंट्स तुम्ही लिहिणार. पहिला पॉईंट काय लिहिला की इट इज हॅव्हिंग अ नॅरो ग्लास ट्यूब. दुसरा पॉईंट काय लिहिला, इट इज हॅव्हिंग बल्ब म्हणजेच गोल पार्ट ॲट वन एंड.
तिसरा पॉइंट, धिस बल्ब इज फिल्ड विथ आयदर मर्क्युरी ऑर अल्कोहोल. तिसरा पॉइंट झाला. या आपला जो लॅबोरेटरी क्लिनिकल थर्मोमीटर आहे, इवन लॅबोरेटरी थर्मोमीटरमध्ये सुद्धा बल्बमध्ये मर्क्युरी किंवा अल्कोहोल हे फिल केलेले असतात. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की मर्क्युरी हा पॉइझनस आहे आणि त्यामुळे बरेचदा मर्क्युरीच्या ऐवजी अल्कोहोलचा, म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे इथेनॉल वगैरे हे सगळे अल्कोहोलचे जे प्रकार आहेत, तसा अल्कोहोल या लिक्विड फॉर्ममध्ये आहे, तो ह्या बल्बमध्ये फिल केलेला असतो. हा पुढचा पॉईंट झाला. त्यानंतर व्हेन दिस इज यूज्ड, तर हा जो आपला क्लिनिकल थर्मोमीटर आहे, इट इज यूज टू मेजर द ह्युमन बॉडी टेम्परेचर. आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी याचा यूज केला जातो, होय की नाही. मग तो कसा यूज करतात, तर इट इज केप्ट नियर द बॉडी किंवा इन बिटवीन द आर्मपिट्स और इन द माउथ ऑफ द पर्सन of which the temperature we have to measure. त्या पर्सनच्या बॉडीमध्ये, तोंडामध्ये किंवा आर्मपिट्समध्ये हे ठेवलं जातं. हा तुमचा पुढचा पॉईंट असेल. मग काय होईल, इफ द पर्सन इज हॅव्हिंग हाय टेम्परेचर, तर त्या टेम्परेचरमुळं त्या बल्बमध्ये असणारं जे लिक्विड आहे, जसं की आता मी तुम्हाला सांगितलं मर्क्युरी पण लिक्विड स्टेटमध्ये असतो, बट वी युजली यूज अल्कोहोल. तर मग ते लिक्विड काय होणार, ड्यू टू द हीट प्रोड्यूस्ड बाय द बॉडी ऑफ द पर्सन, ते लिक्विड एक्सपांड होणार अँड ड्यू टू द एक्सपान्शन मग काय होणार, त्याची लेवल वाढत जाणार आणि वी कॅन इझिली मेजर द टेम्परेचर ऑफ द पर्सन्स बॉडी. हां, अजून एक प्रश्न ह्याच्यावरती येतो की वाय नीड ऑफ युझिंग थर्मोमीटर. म्हणजे हे ॲक्च्युली पहिला पॉईंट हा सांगायला पाहिजे होता, मी विसरले की नीड ऑफ द यूज ऑफ थर्मोमीटर हे तुम्ही काय सांगाल. वाय वी शुड यूज द थर्मोमीटर, व्हॉट इज द नीड ऑफ थर्मोमीटर, असा देखील 2 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग इथं तुम्ही काय लिहाल की युजली वी यूज द टर्म हीट, म्हणजे जेव्हा हीट असते एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये, तर दॅट इज मेजर्ड विथ द टर्मिनॉलॉजी विच इज कॉल्ड ॲज अ टेम्परेचर. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं, हीट आणि टेम्परेचर ह्या कन्सेप्ट शिकत असताना. बट हीट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज प्रेझेंट इन द बॉडी अँड टेम्परेचर इज द मेजर ऑफ हीट. बरोबर की नाही. मग व्हेनेवर वी टच एनी ऑब्जेक्ट, that time we can only say whether the object is hot or the object is cold. एखाद्या ऑब्जेक्टला आपण जेव्हा हात लावतो तर आपण फक्त एवढंच सांगू शकतो की तो ऑब्जेक्ट हॉट आहे की कोल्ड आहे. ऑल्सो ॲज टेम्परेचर इज अ रिलेटिव्ह टर्म, नाही का. आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं की एक गरम पाण्यामध्ये हात बुडवला आणि एक हात गार पाण्यात बुडवला आणि दोन्ही नॉर्मल याच्यामध्ये बुडवल्यानंतर जो हात गरम पाण्यात बुडवलेला होता त्याला हे नॉर्मल पाणी गार लागेल, वेळात जो हात गार पाण्यात बुडवला होता त्या हाताला नॉर्मल पाणी गरम लागेल. सो टेम्परेचर ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. सो वी कॅन नॉट टेल अबाउट द एक्झॅक्ट टेम्परेचर जस्ट बाय टचिंग द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला टच नुसता करून आपण ते ऑब्जेक्टचं एक्झॅक्ट टेम्परेचर सांगू शकत नाही आणि म्हणून आपल्याला ह्या थर्मोमीटरची यूज म्हणजे गरज लागते. वी नीड टू यूज द थर्मोमीटर. 2 मार्काच्या प्रश्नाचं हे उत्तर झालं, वाय देर इज नीड. व्यवस्थित ऐकलं, हे पॉईंट्स लिहून घेतलेत का बघा. मी पुन्हा एकदा पटकन रिपीट करते की वेन वी टच any object we can just tell whether the object is hot or cold. We cannot measure the exact temperature. हा पहिला पॉइंट झाला. Also the temperature is a relative concept, so it can vary from person to person whenever they are explaining about the temperature of a specific object just by touching it. दुसरा पॉइंट झाला, hence we need thermometers to measure the exact temperature of an object. हे त्याची नीड तुम्ही सांगितली.
त्यानंतर मी तुम्हाला ह्याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे हे ॲक्च्युली कसं असतं आणि त्याचं वर्किंग देखील सांगितलं. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही काय सांगणार, इट इज अ मेडअप ऑफ अ ग्लास रॉड जो आहे, इट इज हॅव्हिंग बल्ब ॲट वन एंड, इट इज फिल्ड विथ लिक्विड लाईक मर्क्युरी ऑर अल्कोहोल. मोस्ट प्रिफरली वी यूज अल्कोहोल ओव्हर मर्क्युरी बिकॉज मर्क्युरी इज अ पॉयझनस substance. When we keep the thermometer near the patient's body, in between in their armpit or in their mouth, then due to the heat present in their body, the liquid expands and then we can measure the temperature of the person. हे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे दोन पार्ट झाले. आता तुम्हाला मी डायग्राम दाखवली आणि तो थर्मोमीटर देखील दाखवला. नेक्स्ट जो प्रश्न आहे, हा नेक्स्ट प्रश्नाचा पार्ट तो म्हणजे हाऊ इट इज डिफरंट विथ दॅट ऑफ लॅबोरेटरी थर्मोमीटर. सो आपला हा पहिला हा जो आहे इट इज क्लिनिकल थर्मोमीटर जो आपण घरी वापरतो. लॅबोरेटरी थर्मोमीटर हा देखील असाच असतो. आता ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं इट इज यूज टू मेजर बॉडी टेम्परेचर. त्यामुळं with the help of this type of thermometer we can measure the temperature range between almost 32 to 42 किंवा आय थिंक पुस्तकात तुम्हाला 35 to 42 दिलंय. सो वी कॅन मेजर द टेम्परेचर इन बिटवीन द टेम्परेचर रेंज 35 degree Celsius to 42 degree Celsius with the help of clinical thermometer. Whereas the laboratory thermometer is also same, but मग त्याचा यूज काय होतं, ह्याचा यूज समजा तुम्हाला डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो की लॅबोरेटरी आणि क्लिनिकल थर्मोमीटरमध्ये काय फरक आहे. तर मग फरकामध्ये तुम्ही हे सांगाल की क्लिनिकल थर्मोमीटर इज यूज्ड टू मेजर द बॉडी टेम्परेचर ऑफ पर्सन, whereas laboratory thermometer is used to measure the temperature of various objects in the laboratory. सो मी हे जे मुद्दे सांगते आहे वहीमध्ये एक दोन कॉलम बनवा. एकीकडे लिहा क्लिनिकल थर्मोमीटर, दुसरीकडे लिहा लॅबोरेटरी थर्मोमीटर आणि ह्या दोनहीचे मी जे जे डिफरन्स आता ओरली सांगत आहे ते तुम्ही डिफरन्सच्या फॉर्ममध्ये लिहा. ठीक आहे. सो इथं तुमचा आता हे मर्क्युरी दोन्हीमध्ये आहे, बल्ब दोन्हीमध्ये आहे, हे सगळं कॉमन आहे. सो कॉमन पॉईंट्स इथे आपण लिहिणार नाही आहोत. मग तुम्ही काय लिहिणार की क्लिनिकल थर्मोमीटर इज यूज टू मेजर बॉडी टेम्परेचर ऑफ व्हेरियस पर्सन आणि हे तुमचा जो लॅबोरेटरी थर्मोमीटर आहे इट इज यूज टू मेजर टेम्परेचर्स अदर दॅन बॉडी टेम्परेचर्स किंवा टेम्परेचर ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन द लॅबोरेटरी. आणि ह्याची जी टेम्परेचर रेंज आहे ह्या लॅबोरेटरी थर्मोमीटरची ती आहे 40 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस. तर हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं की लॅबोरेटरी थर्मोमीटरची टेम्परेचर रेंज काय, क्लिनिकल थर्मोमीटरची टेम्परेचर रेंज काय. अजून एक प्रश्न की नॉर्मल बॉडी टेम्परेचर काय असतं. तर आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस आपल्या पुस्तकात दिलंय बघा. हे एक मार्काला तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला जातो. मी शिकवत तुम्हाला ह्याच्यावरचे प्रश्न देखील कशा पद्धतीने विचारले जातात हे देखील सांगत आहे. सो पहिला पार्ट क्लिनिकल थर्मोमीटर समजला, स्ट्रक्चर आणि वर्किंग, डायग्राम कशी काढायची, त्याला नावं कशी द्यायची. त्यानंतर लॅबोरेटरी थर्मोमीटर पण ह्याच पद्धतीचा असतो. ॲज यू कॅन सी हिअर इन दिस डायग्राम, हा जो थर्मोमीटर आहे इट इज लॅबोरेटरी थर्मोमीटर विच इज सेम लाईक क्लिनिकल वन, बट त्याचा फरक फक्त हा आहे की एवढं टेम्परेचर रेंज हा मोजू शकतो. काही रेफरन्स बुक्समध्ये याची जे टेम्परेचर रेंज आहे ती अगदी -10 डिग्रीपासून दिली आहे बघा. आपल्या पुस्तकात ही दिली आहे म्हणून मी तुम्हाला ही टेम्परेचर रेंज दिली आहे. बट काही बुक्स, अदर बुक्स जे रेफरन्स बुक्स वगैरे जी मी वाचत असेल तर त्याच्यामध्ये -10 डिग्री सेल्सिअस पासून सुद्धा टेम्परेचर हे थर्मोमीटर्स जे लॅबोरेटरी थर्मोमीटर्स आहेत ते मोजू शकतात असं सांगितलेलं आहे. त्यानंतरचा हे दोन झाले. दोघांच्या मधला डिफरन्स जर विचारला तर ह्या पद्धतीनं तुम्ही सांगाल. आता जो पुढचा थर्मोमीटर येतो तो आहे मॅक्सिमम मिनिमम थर्मोमीटर. ॲज यू कॅन सी इन दिस डायग्राम, मॅक्सिमम मिनिमम थर्मोमीटरला दोन साईड आहेत बघा. इथे ह्याच्यामध्ये पण लिक्विड मर्क्युरीच भरलेला आहे. दोन बाजू आहेत. एका बाजूला तुम्हाला मिनिमम लिहिलेलं दिसेल, एका बाजूला मॅक्सिमम लिहिलेलं दिसतं. तर याचा यूज हा एखादा स्पेसिफिक टाइम पिरियड जर आपण कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल एक दिवस आपण कन्सिडर केला,
तर त्या पूर्ण दिवसातलं मॅक्सिमम टेम्परेचर किती होतं आणि मिनिमम टेम्परेचर किती होतं. जर तुम्ही कधी बातम्या ऐकत असाल टी व्हीवरच्या, आम्ही लहान असताना दररोज संध्याकाळी 7 वाजता न्यूज यायच्या आणि त्या न्यूजमध्ये शेवटी पूर्ण ह्याच्यामध्ये तापमान कसं होतं हे वेगवेगळ्या शहरांच्या मधलं असं सांगितलं जायचं की नागपूर कमाल एवढं, कमाल म्हणजे मिनिमम, कमाल म्हणजे जास्त मॅक्सिमम आणि किमान म्हणजे मिनिमम. सो कमाल तापमान एवढं होतं, किमान तापमान एवढं होतं. सांगली, सातारा, कोल्हापूर अशा महत्त्वाची जी शहरं आहेत, तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांचं तापमान मॅक्सिमम त्या दिवसाचं किती होतं आणि मिनिमम किती होतं असं ते बातम्यांच्या मध्ये सांगितलं जायचं. आता काही अशा बातम्या उरलेल्या नाहीत, सो तो पार्ट वेगळा. पण ह्या थर्मोमीटरचा यूज हा पूर्ण दिवसभराचा समजा आपण स्पॅन कन्सिडर केला तर तेव्हा मॅक्सिमम टेम्परेचर त्या दिवसभराचं कितीपर्यंत वाढलं, कितीपर्यंतचं होतं आणि कमीत कमी किती होतं हे सांगण्यासाठी हा थर्मोमीटरचा यूज होतो. अगेन 1 मार्कचा क्वेश्चन ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट जो थर्मोमीटर येतो तो डिजिटल थर्मोमीटर, जो आपण आता सध्या यूज करतो. सगळ्यांना आता कोविडमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे हल्ली म्हणजे ह्या थर्मोमीटरचा यूज तर तेव्हापासून खूपच जास्त वाढला. नुसता आता इथं जसा दिसतो आपण हा नॉर्मल घरात वापरतो, हा डिजिटल थर्मोमीटर माझ्याकडे पण आहे, ऑब्व्हियसली सगळ्यांच्या घरातच असतो हा. आणि मग नंतर त्याचं गनच्या फॉर्ममध्ये आलं, नुसतं इथं ठेवलं की ते सेन्सर असतात. आता ह्याच्यामध्ये काय वर्क, हे थर्मोमीटर्स कशा पद्धतीनं वर्क करतात. इथं कसं ह्याच्यामध्ये मर्क्युरी होता, हीट वाढली की हीटमुळे ते मर्क्युरी एक्सपांड होत होता. इथं कसं आहे तर ह्याच्यामध्ये सेन्सर्स असतात. दिस थर्मोमीटर इज बेस्ड ऑन सेन्सर्स. मग ह्या सेन्सर्स काय करतात, तुमच्या बॉडीमधली हीट डिटेक्ट करतात आणि त्या अकॉर्डिंगली दे शो द एक्झॅक्ट टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट किंवा पर्सन. ठीक आहे. सो हे एवढे टाइप्स ऑफ थर्मोमीटर आपण कोणते कोणते बघितले बघा. इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन क्लिनिकल थर्मोमीटर, त्याचे युजेस, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग. त्यानंतर आपण बघितला लॅबोरेटरी थर्मोमीटर. लॅबोरेटरी आणि क्लिनिकल थर्मोमीटर ह्यांच्यामधला डिफरन्स कसा लिहिणार. त्यानंतर आपलं मॅक्सिमम मिनिमम थर्मोमीटर हा 3रा थर्मोमीटर, डिजिटल थर्मोमीटर हा 4था थर्मोमीटर. असे एकूण आपण 4 प्रकारचे थर्मोमीटर्स, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचे युजेस हे कशा पद्धतीनं असतात हे पूर्ण आज आपण डिस्कस केलं. मी सांगितलेल्या नोट्स तुम्ही काढून घेतलेल्या असतील व्यवस्थित, है ना. तर इथेच थांबणार आहे मी आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्यातला खूप मोठा महत्त्वाचा पार्ट, दॅट इज स्पेसिफिक हीट काय आहे, जो 10वीसाठी पण इम्पॉर्टंट आहे, तो पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. सो इथेच थांबते आज. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.